जय शिवराय. मी सुखदेव देवा सोनाळकर. आज जे जत तालुक्यातील आश्रमशाळेवरती अनेक अत्याचार विद्यार्थ्यांच्यावरती घडत आहे त्याला सगळ्यात कारणीभूत महत्त्वाचे म्हणजे ज्या सांगलीच्या इतर मागास बहुजन कल्याणचे जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये सहाय्यक संचालिका धनश्री बांबोरे आणि त्यांच्या संघ जे आहेत गायत्री फडणीस ह्या आणि त्यांना पूर्णपणे पाठीशी घालणारे जे उपसंचालक व इतर मागास बहुजन कल्याणचे आहेत ते कुशल गायकवाड ह्यांचे पूर्णपणे जे जत तालुक्यातील आश्रमशाळा आहेत त्यांच्याशी लागेबंद आहेत. आणि जो काल जतमधील सनमडे येथील ज्या आश्रमशाळेत प्रकार झाला हा अत्यंत गैर आणि निंदनीय आहे. त्या शिक्षकाने जे केलंय त्याला चोख दिला नाही पाहिजे, तर त्याच्या पूर्णपणे शरीराचे तुकडे तुकडे केले पाहिजेत. कारण असा जर माझावल्याला जर शिक्षक जर विद्यार्थिनींच्यावर जर करत असेल तर ह्याच्या तुकडे आणि शरीराची छाननी झाली पाहिजे. तर ह्यासाठी मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, जे उमदी येथील आश्रमशाळा समता आश्रमशाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्यावरती 200च्या वरती विद्यार्थ्यांच्यावरती विषबाधाचा प्रकरण झाला, पण आज 2 वर्ष पूर्ण होत आले, त्याचा अहवाल किंवा त्याची माहिती ही दडपण्यात आलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण ह्याबाबत ज्या इतर मागास बहुजन कल्याणचे ज्या सहाय्यक संचालिका आहेत धनश्री बांबोरे आणि गायत्री फडणीस या अत्यंत करप्टेड आणि नालायक अधिकारी आहेत. हे कायम सतत गैरहजर असतात आणि ह्यातल्या संस्था चालकांची पूर्णपणे लागेबंद आहेत. त्यांना हप्ते आहेत. त्यामुळे त्यांना मी भेटण्यास गेलो त्यावेळेला ते पसार झाल्या होत्या. त्यांचे कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. ते कुठलेही म्हणजे ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये कधी उपलब्ध नसतात. तुम्हाला चुकीची माहिती देतात आणि बोलणं त्यांचं असं बघितलं तर अत्यंत म्हणजे दिशान बोलणं म्हणजे अरेरावाची मगरुरीची भाषा आहे. त्याचे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत. ह्या पुराव्यासंदर्भात मी समता आश्रमशाळा वरती कारवाई करणार म्हणून आणि झालेल्या प्रकरणाचा मला अहवाल द्या आणि त्याला उमदीच्या पोलिसांनी देखील म्हणजे तिथले त्या काळचे जे अधिकारी होते उमदीमध्ये त्यांनी आणि त्या इतर मागास बहुजन कल्याणच्या अधिकाऱ्यांनी त्या संस्था चालक भरतीकरांची पाठराखण केलेली आहे. त्यामुळे अद्याप त्या संस्थेवर झालेली कारवाई आणि अहवाल समोर येत नाही. आणि अशा असताना आता जे काल सनमडे येथील आश्रमशाळेमध्ये घटनाची घडली अत्यंत निंदनीय दुर्दैव आहे. तात्काळ त्याच्यावरती कारवाई होऊन अहवाल मिळणं गरजेचं आहे. पण मी तुम्हाला 100% सांगतो, कारण मला माहीत आहे ह्याच्या प्रकरणात काही होणार नाही आणि हे असंच आडीसुडी फुगलं काल मागं तसं पुढं आलं. कारण 2 दिवस चालतं परत आहे असं तंड होतं. कोणी